ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। परम पूज्य श्री सद्गुरु स्वामी शिवानंद महाराज की जय। ओम नारायणं पद्मभवं वशिष्ठं शक्तिं सततपराशरं च व्यासं शुकं वंदपदं महान्तं गोविन्दमहर्षिकृष्णं श्रीशङ्कराचार्यमहर्षिः पद्मपाणिहस्तामलकं च तंत्रोटकं वाक्यकारमण्यान् अस्मद्गुरुं सन्ततमानतोऽस्मि। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं सूत्रभाष्यकृतं वन्दे भगवन्तं पुनः नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं गुरुं ब्रह्मणामि ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिर्भवामि योगवद्व्यक्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। दक्षिणामूर्तये श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। परम पूज्य श्री सद्गुरु स्वामी शिवोम तीर्थ महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु स्वामी शिवोम तीर्थ जी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने हा शक्तिपात मार्गावरचा सत्संग सुरू आहे। शक्तिपात मार्गामध्ये आतापर्यंत आपण अनेक विषय पाहिले। कालपर्यंत आपण शक्तिपात मार्गाने प्राप्त होणाऱ्या अनेक अनुभवांचं स्वरूप पाहिलं। आता आपण या शक्तिपात मार्गाने प्राप्त होणाऱ्या ज्या सिद्धी आहेत त्या सिद्धी साधकाला कशा प्राप्त होतात, केव्हा प्राप्त होतात आणि त्या सिद्धीचा उपयोग साधकाने कसा करावा या संबंधीचा विचार आपल्याला करायचा। काल आपण पाहिलं सिद्धीचे हे जे 5 प्रकार आहेत ते प्राथमिक दर्शनामध्ये सांगितलेले। जन्मावषध मंत्र तप समाधिया सिद्धया असं हे सूत्र पाहायला म्हणजे काही सिद्धी ह्या जन्मतात प्राप्त झालेल्या असतात। काही सिद्धी ह्या जन्मताच प्राप्त होतात, त्या पूर्वजन्माच्या त्याच्या तपश्चर्येचं फळ असतं।
त्यानंतर काही सिद्धी ह्या दिव्य औषधीच्या सेवनाने प्राप्त होणारे आहे त्याचा विचार केला जातो. त्यानंतर मंत्राने सिद्धी प्राप्त होतात. असे काही दिव्य मंत्र आहेत, असे मंत्र आहेत, त्या मंत्रांच्या खूप उच्चावधीचा जप केला असताना सिद्धी प्राप्त होते. तपाने सिद्धी प्राप्त होतात आणि नंतर मग समाधी प्राप्त झाल्यानंतर समाधीमध्ये प्राप्त होणारी जी प्रज्ञा आहे त्या प्रज्ञेनं आपल्याला अनेक गोष्टी प्राप्त करता येतात, सिद्धी प्राप्त होतात. असं काय आपल्याला काय या आपल्या मार्गामध्ये आपल्याला काही करायचं नाही. आपली साधना ही शक्ती करते. कुंडलिनी शक्ती ही आपली परमाराध्य देवता जगत जननी ही त्या साधकाला हव्या असणाऱ्या सिद्धी प्राप्त करून देते. अर्थात सिद्धींचं काही स्वरूप अगदी मामुली असतं. ते मामुली स्वरूप वास्तविक त्या शिष्याला जर कळलं की माझ्या हाताला सुगंध येते, मी कोणाला काही भांडला की त्याचं खरं होतं, मी कोणाबद्दल काही बोललो तर ते ठरवून जातं, अशा अनेक छोटी सिद्धी येते. मी कोणाला रक्षा दिली तर त्या रक्षेचा फायदा होतो. अशा छोट्या 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 सिद्धी साधक त्या सिद्धीच्या मागे लागून लोकांना भुलवतात, लोकांना फसवतात. लोक भुलतील आणि फसतील यात काही नवल नाहीये, पण तो स्वतः जो सांगणारा आहे सिद्धे तो स्वतः पतित होऊन जातो, त्याचं पतन होऊन जातं, अधःपतन होतं. म्हणून सिद्धींचा उपयोग करायचा नाही असा स्पष्ट निर्देश आपले सद्गुरू देतात. त्यांनाही प्राप्त झालेल्या सिद्धी आपल्या मार्गातला असा कोणताही सद्गुरू नाही की ज्याला सिद्धी नाहीये. मी कालच तुम्हाला 2 प्रकार सांगितले, परंतु ते मुद्दाम लोकांना चमत्कार दाखवण्यासाठी ते दाखवले. बघा, सिद्धीधारकांच्या सिद्धी जर लोकांच्या कामासाठी, स्वार्थासाठी, धन द्रव्य कीर्ती मान पैसा मिळवण्यासाठी वापरल्या तर त्या हळूहळू क्षीण होत जातात, नष्ट होऊन जातात आणि त्या साधकाचं इकडे साधनाही बुडून जाते, त्याची उन्नती होत नाही आणि सिद्धी गेल्या मोठे काय राहिलं. म्हणून अशा साधकांनी सिद्धींच्या नादीला लागताना आपली साधना पूर्ण केली जाईल. आता सिद्धीचे आणखी 2 प्रकार सांगतात. लंघन हो सिद्धींचे आणखी 2 प्रकार आहेत. कल्पित सिद्धी आणि अकल्पित सिद्धी अशा 2 प्रकारच्या सिद्धी आहेत. ह्या ज्या काल आपण सिद्धी पाहिल्यात, जन्म, मंत्र, औषधी, तप यांनी प्राप्त होणाऱ्या ज्या सिद्धी आहेत त्यांना कल्पित सिद्धी म्हणतात. या कल्पित काळात तर काही काल मानून आपण त्या सिद्धी आहेत असं धरून चालतो आणि त्याचा उपयोग करतो, परंतु ह्या अनित्य सिद्धी आहेत, तात्पुरत्या राहतात, काही काळ राहतात आणि प्रेक्षण होऊन जातात. परंतु काही सिद्धी अशा आहेत की त्या कधीच त्याला प्राप्त झाल्यानंतर कधीच समाप्त होत नाही. अशा ज्या सिद्धी आहेत त्यांना अकल्पित सिद्धी म्हणतात. ज्या नित्य राहतात, अखंड राहतात त्याच्यावर.
असा हा जो साधक आहे ज्याच्याजवळ ह्या अकल्पित सिद्धी आहेत, कायम राहणाऱ्या सिद्धी आहेत, तो सामान्य असा साधक नसतो, तो महायोगी होऊन जातो. कारण समाधी मध्ये प्राप्त झालेल्या त्या सिद्धी असतात, त्या नित्य आणि स्थायी स्वरूपाच्या असतात. स्वात्मयोगनिष्ठ सिद्धयोगी पुरुषाजवळ बिना प्रयत्न त्या राहतात. त्याच्यासाठी त्याला प्रयत्न करावा लागेल, समाधीहून आपोआप त्याला प्राप्त झालेल्या असतात. म्हणून अशा महापुरुषांजवळ असलेल्या ज्या सिद्धी असतात त्या सिद्धीसाठी त्याला काही करावं लागलेलं नाही. आज आपण पुष्कळ उदाहरण पाहतो. शिर्डीचे साईबाबा आहेत, गजानन महाराज आहेत, आणखी अनेक अशी महात्मे की जे आज देहातही नाहीये, परंतु त्यांच्या त्या ज्या ठिकाणी स्मारक त्यांचे केलेले आहेत त्या ठिकाणी लोक गेले, भक्तिभावाने त्यांना वंदन केलं तरी सुद्धा त्यांना काही लाभ होतो असं म्हणतात. तात्पर्य असं की ह्या ज्या सिद्धी आहेत अशा महात्म्यांच्या त्या कायम राहणाऱ्या असल्या, त्यामुळे त्याच्या मरणानंतरही त्यांच्या त्या स्थानी त्या वास करतात. बघा, हे महात्मे स्वतःच्या हितासाठी, लाभासाठी, आपल्या फायद्यासाठी त्या सिद्धी वापरत नाही. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे साधकाने. ही सिद्धी जरी आपल्याला आपल्या साधनेतून प्राप्त झाली तरी ती सिद्धी आपल्या हितासाठी वापरायची नाही, आपल्या कामासाठी वापरायची नाही. मग लोकांच्या कामासाठी वापरायची का? ते म्हणतात वास्तविक सिद्धीला त्या समाधी असल्यामुळे, समाधी प्रज्ञेतून निर्माण झाल्या असल्यामुळे त्या सिद्धीला सांगावं लागत नाही की तू अमुकाचं काम करून दे, तमुकाचं काम करून दे. त्या सद्गुरूच्या मनामध्ये जी इच्छा निर्माण होईल, जो संकल्प निर्माण होतो, त्या संकल्पाबरोबर त्या सिद्धी जातात. म्हणून या संकल्प जे असतात संकल्पाप्रमाणे जातात त्या, आणि त्या संकल्पाप्रमाणे गेल्याने त्या ज्या कामासाठी ते संकल्प असेल ते काम होईल. तेव्हा त्याच्या संकल्पाने जे पवित्र, शुद्ध, सात्विक, मंगल, पवित्र कार्य होत जाईल, त्या कार्यात त्या नित्य महासिद्धी आपोआप सहाय्यभूत होतात. हे कार्य निर्विघ्नपणे आणि यथास्थित व्यवस्थित पार करते. अशा महात्म्यांचं जे कार्य असतं, जे काही संकल्पनांचं असतो, ते कार्य होत असताना किती अडथळे लोकांनी आणले, काही केलं तरी ते अडथळ्यांना न जुमानताना ते कार्य व्यवस्थित पार पडतं. असे महान ऐश्वर्य संपन्न एखाद्या ग्रस्तालाही जे घडणार नाही ते हा सिद्धीकडे गेलेला महात्मा कुठे न जाता बसल्या जागीच त्या महासिद्धी त्याला ते कार्य साधून देतात. सिद्धीचा हा महान पराक्रम आहे. तो महात्मा आहे तो कुठे जात नाही, येत नाही, काही करत नाही, काहीच नाही, कशाला हात लावत नाही. परंतु त्याच्या अंतःकरणामध्ये असलेली ही जी सिद्धी आहे ती संकल्पासह जाऊन त्या ठिकाणी योग्य ते कार्य पार होते. ते कार्यही तो परोपकारार्थच करत असतो. आपल्या कार्याला मुक्तावैतिक मिळावा, गाजावाजा मिळावा, प्रसिद्धी व्हावी, मान मराठन व्हावं अशी त्या सत्पुरुषाची इच्छा नसते. परंतु बघा असं असतं या सत्पुरुषांचं, त्यांची इच्छा असो नसो त्यांना लौकिक मिळतच जातो, त्यांचा मान वाढतच जातो, त्यांना मान मिळवण्याची सुद्धा गरज नसते. ते कधी मानाच्या भानगडीत पडत नाही.
परंतु त्या सिद्धी त्याला सगळं मिळून येतात. बघा, त्याचे कोणतेही प्रयोजन, हेतू, कामना, वासना त्या परोपकाराच्या कार्यामध्ये नसतात. त्यामुळे त्या महासिद्धी क्षीण होत नाही. सिद्धी क्षीण होणं म्हणजे तिची शक्ती कमी होत जाणं. ही केव्हा कमी होते? त्या सत्पुरुषाच्या जवळ जर स्वतः बद्दल आपल्या हितासाठी, आपल्या कामनेसाठी, आपल्या वासनेसाठी जर ती सिद्धी वापरली गेली तर मग त्या सिद्धीची शक्ती कमी होते. परंतु हा महात्मा आपल्यासाठी ते वापरतच नव्हतो आणि दुसऱ्यांच्या परोपकारासाठी तो वापरतोय, मग ती सिद्धी कमी होती. ती सिद्धी आपोआप तिथे जाऊन कार्य करून येते. अशा या महान सिद्धी कोणत्या आहेत त्या आता योग शिखोपनिषदामध्ये सांगितलेले आहे. मग आता ह्या सिद्धीची नावं लक्षात ठेवा. 2 श्लोक आहेत. अनिमा महिमा मूर्ती लाहिमा प्राप्ती इंद्रियैहि. अनिमा महिमा मूर्ती लाहिमा प्राप्ति इंद्रियैहि. प्राकाश्य श्रुत दृष्टेषु शक्ति प्रेरणाम ईशता. शक्ति प्रेरणाम ईशता. पहिला श्लोक बघा. दुसरा श्लोक असा आहे. गुणेषु संगो वशिता. गुणेषु संगो वशिता यत् कामः तत् वस्यति. एतां ये सिद्धया सौम्य अष्टौ वा प्रतिकामतः. तेव्हा ह्या 8 महासिद्धी आहेत. या 8 सिद्धी कोणत्या? त्यातल्या पहिल्या 3 ज्या आहेत आता त्या शारीरिक सिद्धी आहेत. अनिमा, महिमा आणि लघिमा या ज्या 3 सिद्धी आहेत त्या शारीरिक सिद्धी आहेत. चौथी जी आहे ती इंद्रिय सिद्धी आहे. आपली जी इंद्रिय आहेत ना त्यांची सिद्धी आहे प्राप्ती नावाची जी सिद्धी आहे ती इंद्रिय सिद्धी आहे. आणि 5वी प्रकाश्य नावाची सिद्धी आहे. ही 5वी सिद्धी ऐकलेल्या आणि पाहिलेल्या विषयांचे योग्य प्रकारे अनुभव त्या पुरुषाला करून देते. प्रकाश्य सिद्धी काय करते? प्रतिसिद्धीचा आपण माहिती घेणार होतो. परंतु ही जी प्रकाश्य नावाची सिद्धी आहे ती काय करते म्हणजे त्या सत्पुरुषाने ऐकलेलं आणि पाहिलेलं जे काही असेल त्याचं ज्ञान आपोआप त्याला होतं. ती सिद्धी करून देते. त्यानंतर 6वी सिद्धी आहे ईशता. ही 6वी सिद्धी आहे. या सिद्धीने आपल्या शक्तीचे दुसऱ्यात प्रक्षेपण करणे, प्रेरित करणे हे कार्य घडते. ईशता शक्तिपातामध्ये ही ईशता शक्तीच कार्य करते. ईश म्हणजे भगवान.
तेव्हा आपली शक्ती दुसऱ्यामध्ये प्रेरित करणं, पाठवणं हा ईशता शक्तीचा प्रकार आहे. अशी जर ईशता शक्ती नसेल तर ते गुरु कार्यच करू शकत नाही. दीक्षा कशी देणार ते? गुरु आपल्या संकल्पाने ती शक्ती पाठवतात त्याच्यामध्ये. म्हणून आपल्या साधनेमध्ये, शक्तिपात साधनेमध्ये सिद्धीचा फार गुरुला उपयोग होतो आणि ती दुसऱ्याच्या कल्याणासाठी असते. तेव्हा त्या सिद्धीने ही शक्ती दुसऱ्याकडे पाठवून ती आपल्याकडे परत येते आणि म्हणून तो गुरु वाचतो एखाद्या वेळेला. जर तो रोगी मनुष्य असला, त्याचा रोग काही असला, ते प्रारब्ध असलं त्याचं, तर ते प्रारब्धाचा अंश घेऊन जेव्हा शक्ती परत येते दुसरी त्यांची, त्यावेळेला ही सिद्धी, तो रोग, तो जो अंश आहे बरोबर आणलेला, तो निवारण करते आणि गुरुला फार त्रास होऊ देत नाही. झाला थोडासा होतो, जास्त होतो. अशी ही ईशता शक्ती आहे. 7वी शक्ती आहे वशिता. ही अशी एक शक्ती वशिता, ही त्या योग्याला कुठल्याही भोगापासून वाचवते. त्याला त्या विषयाचा भोग घेऊ देत नाही. दोष करण्याचं सामर्थ्य आहे, परंतु तो जो भोग आलेला आहे त्या भोगाचं भोग घेण्याचं कार्य होऊ देत नाही. केवढा फायदा आहे हा. त्याच्या इच्छेप्रमाणे सगळे भोग मिळतात. त्याला जर असं वाटलं की मला आता पेढा खावा असं वाटतं, लगेच पेढे घेऊन कोणीतरी जा मारा. अरे मी तर काही सांगितलं नव्हतं, म्हटलं होतं की पेढा खावा, लगेच पेढे आले. परंतु ही शक्ती त्याला ते पेढे खाऊ देत नाही. म्हणून ढीक करतो मिठाईचा, पण त्यातला एक कण सुद्धा खाता येत नाही. गणेश सुखी योगा मजेशीर खाऊ शकतो, परंतु गुरुला नाही खात. आग्रह करतात महाराजाला, आम्ही तुमच्यासाठी आम्ही खूप खानपान सणात वाटून राहिले, परंतु ते खाता येत नाही. अशा प्रकारे ही सिद्धी आडवी येते का आणि निवारण करते ती. ते जर खाल्लं असं जर खात गेला तू तर लोक मग शिवणार आहे. म्हणून शक्ती सांभाळ. त्याला ती त्यावेळेला इच्छा झाली ती खाण्याची, म्हणून तर ते आला तो पदार्थ. आल्यानंतर त्याचा भोग नाही घ्यायचा. शक्ती निवारण करते. किती गोष्टी त्या बारक्या 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 किती सांगणार. त्यानंतर वशिता सिद्धी झाली. 8वी सिद्धी जी आहे ती प्राकाम्य सिद्धी आहे. प्राकाम्य म्हणजे कामना पूर्ती करणारी सिद्धी. ज्या सत्पुरुषाजवळ ही सिद्धी असते, प्राकाम्य सिद्धी ज्याला प्राप्त झालेली असते, त्याच्या सगळ्या कामना पूर्ण होऊन जातात आणि तो कामना शून्य होऊन जातो. त्याला इच्छाच राखत असली. कामना म्हणजे इच्छा. इच्छा रहित होणं ही जीवनाची महान उपलब्धी आहे. बरं, इच्छा त्यात आपण त्याचं पूर्ण व्हायला मिळाला गेलं काय करायची सिद्धी कधी मिळेल. तेव्हा प्राकाम्य सिद्धी अशाच माणसाला मिळते, अशाच सिद्धीला प्राप्त होते की जी त्याच्या इच्छा पूर्ण करून टाकते, पूर्ण इच्छा, आणि तो निष्काम होऊन जातो. निष्काम
अशी ही प्राकाम्य सिद्धी आहे. भगवान उद्धवाला सांगतात, बरं भागवतामध्ये आलेली ही सिद्धी आणि भगवंताजवळ तर सगळ्या सिद्धी आहेत ना. तेव्हा भगवान त्या उद्धवाला सांगतात, हे सौम्य, हे उद्धवा, सौम्य शिष्या उद्धवा, अशा प्रकारच्या या ईश्वरीय महासिद्धी आहे. आता या सिद्धी कसे काय कार्य करतात ते खूप. आता या 8 सिद्धी सांगितल्या पण त्या अणिमा, महिमा, लहिमा, प्राप्ती, प्रकाश्य, ईशता, वशिता, प्राकाम्य, अशा या 8 सिद्धी आहेत. आता एक एक या सिद्धींचं जे कार्य आहे ते आपण सांगता आलो तरी बघा. अणिमा सिद्धीने आपल्या शरीरास अणुसमान सूक्ष्म बनवून, परमाणूही अतिसूक्ष्म बनवून देव वा सिद्ध महायोगी सर्वत्र भ्रमण करतात. आपलं हे जे शरीर आहे एवढं मोठं, त्या शरीराला एक लहानसा अणु बनवतात आणि कुठे बघून येतात आकाशात. ही अणुमा सिद्धी, अणुमा सिद्धी. जिथं त्यांना जायचं असेल त्या ठिकाणी ते आकाशातून जाऊन येतात. आणि एवढं जर शरीर बंधुकडे जाणं शक्य नाही, म्हणून अणुमा सिद्धीने अणुप्रमाणे शरीर बनण्याचं, हलकं करायचं ते आणि आकाशातून भ्रमण करून यायचं. हा अणिमा सिद्धीचा प्रकार आहे. ऐकून तर थोडा तुम्हाला एखाद्या प्राप्त झालं तर जरूर द्यायला. दुसरी महिमा सिद्धी आहे. महिमा म्हणजे मोठं होणं. आता जे आपलं शरीर ना याच्यापेक्षा कितीतरी पट मोठं होता येतं. म्हणून भगवंतांनी जेव्हा ते आपलं रूप दाखवलं ना, विशाल रूप, त्यावेळेला ती महिमा सिद्धी आहे त्यांची, आहे ना. तेव्हा भगवंताला त्या सगळ्या सिद्धी काय, भगवंत ते भगवंत आहे. भगवंत म्हणजे दैव, दैवाने प्राप्त झालेले असतात त्यांना. तेव्हा आपल्या शरीराला कितीही मोठं त्यांना करता येतं. विष्णू तीर्थ महाराज जेव्हा एका खोलीमध्ये साधना करत होते, म्हणजे अगदी लहानशी होती, कधी 12-18 काहीतरी अशी, त्या खोलीमध्ये ते साधना करत होते. आणि साधना करता करता एकदम त्यांचं शरीर विशाल झालं, इतकं मोठं झालं की हे दोन्ही अंग दोन्ही भिंतीला भिडून गेली. डोकं वर छताला लागलं. तेव्हा कसं बाहेर पडायचं, दार एवढं. अशा प्रकारची ही जी सिद्धी आहे महिमा, हिचा अनुभव येतो. पण ती शक्ती असते ती काही त्या महात्म्याला तसं थोडच होते. महिमा आता या वरच्या 2 ज्या सिद्धी आहेत ना, त्या लहान आणि मोठं होणाऱ्या सांगितल्या आहे ना. आणि लहान होत होतं लहू सारखं, आणि लहिमा मोठं होता येतं, महिमा मोठं होता येतं. आता ही जी लहिमा नावाची सिद्धी आहे तिसरी, तिच्याने लहान आणि मोठं दोन्ही होता येतं. इच्छेप्रमाणे त्याला जर लहान व्हायचं असलं तर लहान होतो, इच्छेप्रमाणे मोठं व्हायचं असलं तर मोठं होते. म्हणजे लघिमा या सिद्धीमध्ये दोन्ही शक्ती आहेत.
लहान आणि मोठं होण्याचा. इच्छेनुसार आपल्या शरीराला तो लहान मोठं करू शकतो. हलकं आणि जडही होऊ शकतो. तो हलकं झालं तर हवेच उडू शकतो, जड झालं तर बाहेर कोणाला ठेवता येणार नाही. तेव्हा जड आणि हलकं होण्याची शक्ती या सिद्धीने प्राप्त होते. अशा युगाला आकाशातही उडता येते आणि पाण्यावरही चालता येते. वासुदेवानंद सरस्वतीचं उदाहरण कोणाला वाचलेलंच आहे त्यांचं. ते एका गावामध्ये 3 दिवसावर्ष जास्त राहत नसत, संत नियम होता तो. आणि पावसाळ्यात समुद्रात ते प्रवास करत नसत. पण तू एका गावी राहिल्यानंतर त्या ठिकाणी अचानक पाऊस आला. त्या दिवशी पावसाळा नव्हता आणि अचानक पाऊस आल्यामुळे तिथल्या त्या नदीला पूर आला. आता त्यांना तर पलीकडे जायचं होतं. जायला तर पाहिजे, आपला नियम आहे. 3 दिवस झालेले आहेत. पावसाळ्याने नदीला मध्येच पाणी येऊन गेलंय. मग ते पाण्यावरून चालत गेलेले तसं जे त्यांना पोचायला गेलेले होते त्यांना सांगितलं, अरे जात मी करत मी जातो. अहो कसं जातो तुम्ही? नाव नाही काय नाही, होणारे नाही तुमच्या गावकडे, मोकळे नाही तिथं होणाऱ्या. तुम्ही जाऊ नका महाराज, आजचे ते थांबून जा किंवा पूर उचलल्यानंतर जा. ते म्हणत नाही रे बा, मला आज जायलाच पाहिजे, आज 4था दिवस सुरू होतोय, तुम्ही जाप करत आहात. त्यांनी पुष्कळ सांगून पाहिलं त्या लोकांना. पण त्या लोकांना असं वाटायचं की मला जातील कसे आपण घेऊया. परंतु ते पाण्यावरून चालत गेले असे दाखवले. काही लोकांनी पाहिलं ते, म्हणून ते अंधारामध्ये घेऊन गेले. ते लोकांना दिसून येईल म्हणून पहाटे पहाटे लवकर उठून. अशा प्रकारच्या ह्या सिद्धी असतात. अशी ही जी लघिमा नावाची सिद्धी आहे, ही जड आणि हलका दोन्ही प्रकारचे शरीर बनवून देते. त्यानंतर प्राप्ती नावाची चौथी जी सिद्धी आहे ना, ही प्राप्ती नावाची सिद्धी फार विचित्र सिद्धी. तो योगी एका ठिकाणी बसलेला असतो आणि ज्या वस्तूची त्याला गरज असते, एखादी वस्तू अत्यंत आवश्यक आहे, मिळाली पाहिजे आपल्याला, त्याची इच्छा झाल्याबरोबर ती वस्तू तिथे करतो. कोणीतरी घेऊन येतो. मूल पतंग आकाशातून मूल पतत नाही, तर कोणीतरी तिथून तो बरोबर त्याला अशी काही इच्छा होते ती वस्तू आणण्याची, तो ती वस्तू घेऊन तिथे येऊन हजर होतो. अशा प्रकारची ही प्राप्ती सिद्धी आहे. एकाच जागी बसून सर्व ठिकाणच्या वस्तू आणि सगळ्या प्रकारची माहिती त्याला घेता येते. माहिती पण घेता येते. माहिती घेतल्याशिवाय कशी वस्तू कुठे काय चाललेलं आहे हे त्याला इथे बसून कळतं. अशा प्रकारे माहिती घेणं आणि वस्तू प्राप्त करणं हे या प्राप्ती सिद्धीला सहज शक्य असते. प्रकाश सिद्धी जी आहे पाचवी, ही फार आश्चर्य करून दाखवणारी सिद्धी आहे. पाहिलेले ऐकलेले विषय पुन्हा जशीच्या तसे पुन्हा पाहून ऐकून त्याचे ज्ञान प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य देते. काय म्हटलंय? जे खूप वर्षापूर्वी पाहिलेले, खूप वर्षापूर्वी ऐकलेले असे विषय असतात,
मग आपण विसरून गेलेलो असतो. त्याचं ज्ञानही आपल्याजवळ राहिलेलं नसतं. परंतु जर ही सिद्धी प्रकाश सिद्धी असली तुमच्याजवळ, तर ती प्रकाश सिद्धी तुम्हाला किती वर्षापलीकडे मागच्या जन्मात का असेना तिथपर्यंत ती जाते आणि तिथं ते सगळं त्यावेळेच जे अनुभवलेलं ज्ञान आहे ना, ती तुम्हाला प्राप्त होईल. अशी ही अतर्क सिद्धी बाबा, प्रकाश सिद्धी. तेव्हा पाहिलेले ऐकलेले विषय पुन्हा जसेच्या तसेच पुन्हा पाहून ऐकून त्याचे ज्ञान प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य या सिद्धीमध्ये आहे. ज्ञान देणारी सिद्धी प्रकाश, प्रकाश बुद्धी. त्यानंतर ईशता ही सिद्धी, सावी सिद्धी. ईशता या सिद्धीने स्वामी स्वरूप आपल्या ऐश्वर्याने सर्वांवर अधिकार प्राप्त करण्याची योग्यता येते. बघा, सगळ्यांचे स्वामी बनता म्हणजे सगळ्यांवर अधिकार प्राप्त होतो. कितीही नास्तिक मनुष्य असला, त्या सिद्धीचा चमत्कार आहे का? ईशता सिद्धीचा चमत्कार असा आहे की कितीही नास्तिक मनुष्य आला त्यांचा पुढे घेऊन तो मानत नाही, ईश्वर मानत नाही, गुरु मानत नाही, काही मानत नाही. इतका नास्तिक मनुष्य जरी येऊन बसला तरी त्या नास्तिक माणसाची बुद्धी त्यावेळेला बाजूला सारायची आणि त्याला हो हो येस येस बरोबर आहे असं म्हणायला लागलं. जो याला कबूल होत नाही कसलं बुवाबाजी सगळं होत आहे, सगळं देश धर्म वगैरे काही सगळं नाही. ज्याला ईश्वराची मानण्याची इच्छा होत नाही तो सुद्धा मग मान डोलायला लागून जातो त्यावेळेला त्यांच्या पिढ्यावर. आणि अशी चमत्कार घडतात नाही. तेव्हा अगदी अज्ञानी तर ठीक आहे, अज्ञानी माणूस, परंतु जे ज्ञानी असून जे ईश्वराला किंवा एखाद्या तत्वाला मानत नाही, हे तत्व त्याच्या घरी उठवण्याचं सामर्थ्य या शक्ती या सिद्धीमध्ये ईशता सिद्धी. आपली शक्ती दुसऱ्यामध्ये प्रविष्ट करण्याची शक्ती या ईशता शक्तीने येते. ईशता ही सिद्धी सारखी स्थूल असो वा चेतन असो, स्थूल असो वा चेतन असो, सगळ्यांना वश करण्याचं सामर्थ्य या ईशता सिद्धीत आहे. म्हणून तुम्ही बघा, कितीही जंगली प्राणी असो, सिंह असो, साप असो, विंचू असो, जे अतिशय दुःख देणारे प्राणी आहेत, ज्याच्याजवळ ईशता सिद्धी आहे त्या योग्याजवळ हे प्राणी अंगावर चढले खेळतात, जवळपास त्रास देते. म्हणून आपले पूर्वीचे जे आश्रम असायचे ते जंगलात असायचे. त्या काळामध्ये खूप दाट जंगल होती, नाना प्रकारचे दुष्ट प्राणी होते, राक्षस होते, नाना प्रकार होते. परंतु या ईशता सिद्धीने ते सगळ्यांना वश करून त्यांच्या आश्रमाच्या कंपाऊंड मध्ये कोणी काही येणार, तो त्रास नाही देत. तो किती क्रूर असो त्याचा क्रूरपणा तो विसरून जातो. आणि म्हणून ऋषींच्या आश्रमामध्ये एकाच भांड्यामध्ये गाय आणि वाघ पाणी प्यायचे. पाणी जर ठेवलेलं असतं, कुंड भरलेलं असलं तर त्या कुंडामध्ये गाय पण पाणी प्यायची, दुसऱ्या एका बाजूला तो वाघ पाणी प्यायचा. पण त्या वाघाला तरी इच्छा व्हायची आणि त्या गायला मारून खाण्याची. हे ईशता सिद्धीला आपण अशी ईशता सिद्धी होती त्याच्यामध्ये. त्यानंतर प्राकाम्य सिद्धी.
8वी. प्राकाम म्हणजे कामना, इच्छा. इच्छेनुसार प्राप्ती. कोणतीही अडचण, कोणतीही बाधा येणार नाही. ही प्राप्ती होण्यामध्ये कोणी किती अडथळा आणला, कोणी किती संकट आणलं, काही केलं तरी या योग्याला जे प्राप्त व्हायलाच पाहिजे ते त्याला प्राप्त होत असे. म्हणतात प्राकाम्य सिद्धी. आता या संबंधी आपण थोडक्यात स्पष्टीत होण्यापूर्वी योग्याच्या ठिकाणी जन्मताच काही सिद्धी प्रगट झाल्याची काही उदाहरणे आहेत. ज्याप्रमाणे मासा जन्मताच पाण्यात पोहतो, माशाला शिकवावं लागतं का पाण्यामध्ये पोहायला? आणि त्याचा जन्म पाण्यात होतो. आपण पाण्यात राहून पाहतो, परंतु माशाला ही जी पाण्यामध्ये राहण्याची आणि पाण्यामध्ये पोहण्याची ही जी शक्ती किंवा सिद्धी आहे ती जन्मताच त्याला प्राप्त झालेली आहे. हे तर खरं की नाही? किंवा पक्षी अंड्यातून बाहेर पडल्यानंतर पंख फुटले रे फुटले त्या पिलाला, ती आई त्याला उडायला शिकवते का? बाहेर घेऊन जाते हातात धरून, ते पिलू आपोआप उडायला घेऊन जाते. आता ही आकाशातून उडण्याची ही जी शक्ती आहे ही निश्चित आपली कोणती शक्ती? प्राकाम्य शक्ती त्याला आपोआप प्राप्त झालेली आहे, जन्मताच प्राप्त झालेली ही सिद्धी आहे. हवेमधून उडण्याची शक्ती पक्षाला आपोआप प्राप्त झालेली. तशी मनुष्य देहात जन्म घेतल्यानंतर मनुष्याला प्राप्त होणाऱ्या सिद्धी जन्माने सर्वांनाच येत नाही. जसे माशाला जन्मता सगळ्या माशांना मिळते, असं काही होतं का? काही मासे होऊ शकतात आणि काही नको होता येत नाही, मग काही पक्षी उठतात, काही न उठतात येत नाही. हे जसं नाहीये तसं माणसांना सुद्धा, सगळ्या माणसांना या गोष्टी जन्मताच प्राप्त होत नाही. म्हणून वरील कल्पित आणि अकल्पित सिद्धीसाठी तो प्रयत्न करतो. त्याच्या आता सिद्धी सांगितल्या, कल्पित आणि अकल्पित या सिद्धी प्राप्त व्हाव्यात आपल्याला म्हणून तो प्रयत्न करतो. मग तो साधना करतो, मंत्र जप करतो, जप करतो, दिव्य औषधी मिळवतो, समाधी प्राप्त करतो आणि मग त्याला त्या सिद्धी आपोआप प्राप्त होऊन जातात. सिद्धींच्या भोगापासून प्राप्त होणाऱ्या अनिष्ट गोष्टी अनुभवास आल्यानंतर त्या सिद्धी योग्याला काय, अनिष्ट गोष्टी जर त्याच्या अनुभवाला आल्या तर त्या सिद्धी विषयी अनिच्छा आणि वैराग्य निर्माण होतो त्याला. म्हणजे तो त्या सिद्धी सोडून देतो, कारण त्या सिद्धीपासून जर त्याला असं कळलं की अरे यामुळे कोणाचं नुकसान झालेलं आहे, तर असं जर त्याच्या अनुभवाला आलं तर त्या सिद्धीबद्दल त्याला वैराग्य निर्माण होतं की सिद्धी तो होऊन सोडून देतो, नको मला ही सिद्धी. असे वैराग्य पूर्व जन्मात जर निर्माण झालेले असेल, मागच्या जन्मात त्याला ती सिद्धी प्राप्त झालेली होती आणि त्याला असं वैराग्य आलं आणि म्हणून त्याने ती सिद्धी सोडून दिली, तर त्या योग्याला पुढील जन्मापासून ते वैराग्य सुरू होतं, सिद्धी नाही. ज्या वैराग्याने त्याने मागच्या जन्मामध्ये सिद्धीला टाकून दिलं, सोडून दिलं, ते वैराग्य त्याला, त्या माणसाला, त्या योग्याला पुढचा जन्म घेऊन माणसाचा त्या जन्मामध्ये ते वैराग्य त्याला प्राप्त होतं.
असे उदाहरणे शुक सनकादिक मुनी जन्मापासूनच पूर्ण विरक्त होते आणि महाज्ञानी होते. आता जन्मापासून वैराग्य गेल्याने काय झालंय? शुकमुनीचं वैराग्य बघा ना, वेदांचा वेदव्यास महर्षी व्यासांचा पुत्र हा, परंतु याला लहानपणापासून वैराग्य होत. तेव्हा अष्टवक्र द्या लहानपणापासून वैराग्य. तेव्हा अशी आपल्या देशामध्ये उदाहरण आहे की ही मुलं लहानपणापासून विरक्त कशी का इतकी. या सिद्धी त्यांना मागच्या जन्मापासून आलेल्या. वामदेव, प्रल्हाद उदाहरण आहे ती, हे विरक्त होते. यांना तर गर्भावस्थेवर विरक्ती आलेली होती. त्यांना ते ज्ञान झालेलं होतं गर्भावस्थेत. कपिल महर्षी, कपिलांचा सांख्य प्रसिद्ध आहे आपल्या याच्यामध्ये. हे कपिल महर्षी तर जन्मापासून सिद्ध महात्मा म्हणून विख्यात होते. तेव्हा ज्या महापुरुषांच्या ठिकाणी सिद्धींच्या भोगाविषयी कामना इच्छा दृष्टीस पडत असतील, त्यांच्या त्या सिद्धी तपसिद्धी हो. जेथे योग्याचे चित्त पूर्ण निष्काम असेल तर त्या सिद्धी समाधीची सिद्धी हो. किंवा हा एक मोठा फरक आहे. त्या ज्या औषधी तप मंत्र आदीने प्राप्त होणाऱ्या सिद्धीमध्ये कामना येऊन जातात, इच्छा येऊन जातात, परंतु समाधीची सिद्धी जी आहे ती कामना रहित असते. म्हणून कामना द्यायचं नाही. आता आणखी अशा काही आश्चर्यकारक सिद्धी आता झाल्या आता 8 सांगितलेल्या ग्रंथामध्ये. पण आणखी काही सिद्धी ऐकून तुम्हाला आता इतकं आश्चर्य वाटेल, इतकं आश्चर्य वाटेल की असं होऊ शकतं का. अशा काही सिद्धी आहेत पण त्यांनी आता सांगणार त्यांनी सत्संगाची वेळ संपली. अरे ऐकून तर ठेवा. सिद्धी जेव्हा प्राप्त होती तेव्हा होती, अशा सिद्धी असू शकतात आणि ह्या आपल्या शक्तिपात मार्गामध्ये सहज प्राप्त होणाऱ्या सिद्धी त्या काल त्याच्या ऐकायला ठीक आहे. आजच्या सत्संगाला विश्राम देऊ. सत्संगाची वेळ संपली. हरि ओम तत्सत.